वाटण्याचं कारण ते आहे. ह्या सगळ्याबद्दल म्हणजे हे राजकारण याच्यामध्ये आहेच, पण सुनेत्रा पवारांनी शपथविधी घेतल्यानंतर आणखीन एक गोष्ट बोलली जात होती ती अशी की आता पार्थ पवार हे राज्यसभेवर जाणार का, आणि आता राज्यसभेची निवडणूक सुद्धा लागलेली आहे. तीच आपली आजची दुसरी बातमी आहे आणि त्याबद्दल पण आपण थोडंसं समजून घेऊयात की या वेळेला राज्यसभेची जी निवडणूक आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रातनं 7 जागा ज्या आहेत त्या रिक्त होणार आहेत. त्याच्यामध्ये शरद पवारांची जागा आहे. 16 मार्चला ही निवडणूक जी आहे ती होणार आहे आणि याच्यामध्ये कोणाचे किती जागा निवडून येऊ शकतात किंवा कुठल्या पक्षाला महाराष्ट्रातनं किती जागा मिळू शकतात, तर साधारण सध्याचं गणित बघता यावेळेसचा कोटा जो आहे तो साधारण 36 आहे आणि म्हणजे 36 मतं तुम्हाला लागणार आहेत निवडून जाण्यासाठी राज्यसभेवरती. आणि भाजपला साधारण 4, शिवसेनेला 1, राष्ट्रवादीला 1 आणि अख्ख्या महाविकास आघाडीला मिळून 1 अशी जागा मिळू शकते असं सध्याच्या परिस्थितीत वाटतंय. एकूण 7 जागा कारण रिक्त झालेल्या आहेत. ही निवडणूक अभिजित सर किती महत्वाची ठरू शकते, कारण शरद पवारांची टर्म जी आहे ती आता याच्यातनं संपतीये, त्याचबरोबर त्यांच्याच पक्षातल्या आणखीन एका यांची सुद्धा टर्म संपतीये, तर फौजिया खान ज्या आहेत त्यांची सुद्धा टर्म संपतीये, धैर्यशील पाटील भाजपचे त्यांची टर्म संपतीये, काँग्रेसच्या रजनी पाटील आहेत त्यांची टर्म संपतीये, रामदास आठवले यांची सुद्धा टर्म संपतीये आणि प्रियंका चतुर्वेदी यांची सुद्धा टर्म संपतीये. तर ही निवडणूक आत्ताच्या घडीला किती महत्वाची ठरू शकते आणि शरद पवार हे पुन्हा एकदा त्यांचं नाव जे आहे ते पुढे येतंय की पुन्हा एकदा शरद पवार राज्यसभेवरती जातील असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातंय की उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं सुद्धा शरद पवारांच्या नावाला पाठिंबा आहे. तर एकूण कसं चित्र असू शकतं या राज्यसभा निवडणुकीचं आणि महाराष्ट्रासाठी ही आत्ताच्या घडीला किती महत्वाची ठरू शकते? नाही, मला असं वाटतं की बघा, ही फार महत्वाची गोष्ट आहेच. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं अजित पवार ज्यावेळेला अध्यक्ष पक्षाचे होणार होते किंवा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, कारण त्यांचं नेतृत्व जे आहे ते दोन्ही बाजूच्या नेत्यांनी स्वीकारलेलं होतं आणि म्हणूनच केवळ घोषणा बाकी होती विलिनीकरणाची. पण आता विलिनीकरणाच्या आधीच अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे आणि माझी जी माहिती आहे त्यानुसार अजित पवारांच्या मनात पुन्हा एकदा शरद पवारांना दिल्लीमध्ये राज्यसभेवर पाठवण्याची त्यांची इच्छा होती. त्याचं कारण असं आहे की दिल्लीमधला आपला दबदबा जो आपल्या पक्षाचा आहे तो कायम राहिला पाहिजे असं अजित पवारांना वाटत होतं. पण दुसऱ्या बाजूने असे सांगितलं जाते की अजित पवार ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते आणि ते सरकारमध्ये जर ही सगळी मंडळी जाणार होती तर शरद पवार हे त्या सरकारसोबत नसणार होते. शरद पवार हे निवृत्त होणार होते राजकारणातून. त्यामुळं आता ज्या वेळेला शरद पवार निवृत्त होत आहेत आणि अजित पवार हयात नाहीयेत त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा किंवा तशा पद्धतीचा राहावा यासाठी शरद पवारांनी प्रयत्न करणं किंवा त्यांना पाठवणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण ते होऊ शकतं का? शरद पवारांच्या पक्षाकडे जागा आहेत 10 आमदारकीच्या इथल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातला कोटा आहे 37.5, म्हणजे तुम्हाला 37.5% मतं जी आहेत ती लागणार आहेत विजयासाठी, एका खासदाराला निवडून येण्यासाठी. म्हणजे असं आहे की तुम्ही जर महाविकास आघाडीचे सगळे जर आमदार एकत्र केले तर काँग्रेसचे 16 आणि 20 शिवसेनेचे, तर एक खासदार निवडून जाऊ शकतो. आता या सगळ्यांचं एकमत एका उमेदवारावर होणं गरजेचं आहे. ते नाव जर शरद पवार असेल तर ते एकमत होऊ शकतं. पण मग प्रश्न असा आहे की मग शरद पवार MVA सोबत राहणार आहेत का? संभाव्य विलिनीकरण जे होईल असं म्हटलं जातंय, बोललं जातंय किंवा ज्याचे आडाखे बांधले जातात त्यावेळेला शरद पवार काय करणार? त्यावेळेला शरद पवारांचा पक्ष NDA सोबत आणि शरद पवार MVA सोबत असं असणार आहे का की त्यावेळेला संपूर्ण NCP ही काय MVA सोबत येऊन बसणार आहे? तर हे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळं आपण जर बघितलं तर राऊतांनी असं म्हटलंय की बघा शरद पवार हे उमेदवार होऊ शकतात. याचा अर्थ राऊतांनी एक काय म्हणतो का गुगली टाकलेली आहे की शरद पवार सांगा तुमची भूमिका काय आहे की तुम्ही MVA सोबत असणार आहेत की नाही असणार आहेत. लोक अशा पद्धतीने त्याला बघतायत की संजय राऊत जे आहेत ते शरद पवारांसाठी बॅटिंग करतायत. ही बॅटिंगचा प्रश्न नाहीये. शरद पवारांना सांगितले, शरद पवार हे सगळ्यात कमी आमदार असलेल्या पक्षाचे काय नेते आहेत, त्यांना कसं काय तुम्ही डायरेक्टली निमंत्रण देताय? शिवसेनेतले नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख विचारतील ना की अरे आपला खासदार झाला पाहिजे, आपली जास्त मतं आहेत. तर हे एका प्रकारे शरद पवारांना तुमची भूमिका क्लिअर करा म्हणून दिलेलं आव्हान आहे. तर मला असं वाटतं की दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर इझिली 37.5चा कोटा आहे, 240 सगळे अपक्ष वगैरे पकडून 240चं बळ आहे महायुतीकडे. त्यामुळे 4 खासदार तर बीजेपीचे सपशेल निवडून येणार आहेत, एक अजित पवारांच्या पक्षाचा आणि एक शिवसेनेचा खासदार निवडून येणार आहे. शिंदे सेनेकडून कोण होईल माहित नाही, पण अजित पवारांच्या पक्षाकडून अशी चर्चा आहे की पार्थ पवार हे राज्यसभेवरती जातील. त्यांना पूर्ण 6 वर्षाची टर्म अपेक्षित होती म्हणून ते थांबले होते. आपल्याला कल्पना आहे की त्यांच्याकडे अजून एक जागा आहे जी रिक्त झालेली आहे सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानं राज्यसभेची, त्यामुळे ती पण एक जागा रिक्त आहे.
त्यामुळे फुल टर्मसाठी पार्थ पवार जे आहे त्यांचं नाव पुढे येईल. पण अर्थात अमेडिया कंपनीचा झालेला घोळ जो आहे त्यामुळे काही घोळ निर्माण होऊ शकतात आणि या सगळ्याबद्दल बोललं जाऊ शकतं. म्हणून कदाचित या पुढच्या 15 दिवसामध्ये कॅबिनेटमध्ये तो रिपोर्ट मांडला जाईल. त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत त्या आधीच बाहेर आलेल्या आहेत की फार काही त्या रिपोर्टमध्ये आहे असं म्हटलं जात नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी बाब आहे आत्ताची अमेडियाची आणि या सगळ्या गोष्टींची त्याचा एकदा निकाल लागला की मग मला असं वाटतं की पार्थ पवार यांचा पण मार्ग रिकामा होईल. पण शरद पवार यांच्याबद्दलची भूमिका काय असायला पाहिजे हे काँग्रेसचे सुद्धा नेते तपासून बघतायत. कारण काँग्रेसच्या नेत्यांशी ज्यावेळेला मी बोललो त्यावेळेला ते असं म्हणाले की आम्ही विचारू की त्यांचं काय नेमका स्टँड आहे, ते महाविकास आघाडीत आहेत नाही आहेत, ते इंडिया ब्लॉकमध्ये आहेत नाही आहेत. कारण काँग्रेसचे लोक हे संभ्रमात आहेत शरद पवारांच्या पक्षाबद्दल की हा पक्ष नेमका आता कुठे उभा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला थोडं थांबायला लागेल. 4 मार्चपर्यंत मला असं वाटतं अर्ज भरण्याची मुदत आहे. त्याच्यामध्ये आधी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 26 तारखेला सुनेत्रा वहिनी पक्षाची धुरा हातात घेणार आहेत आणि पुढच्या 3-4 दिवसात ज्या गोष्टी घडतील त्याच्यामध्ये बऱ्याचसं चित्र क्लिअर होईल. देवयानी, फक्त एक शेवटचा क्विक तुम्हाला हे विचारते की जर शरद पवार नाही तर मग आणखीन कोणाची नजर आहे या जागेवरती, आणखीन कोण कोण इच्छुक आहे सध्याच्या घडीला आपण जर बघायचं म्हटलं तर? बघा असं आहे की राज्यसभेसाठी इच्छुकांची यादी जर आपण बघितली तर ती न संपणारी आहे. ती आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये ती ठाकरेंच्या पक्षातून जास्त मागणी असू शकते कारण त्यांचे सगळ्यात जास्त आमदार आहेत. काँग्रेस सुद्धा त्यासाठी प्रयत्न करू शकतं कारण तो राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय स्तरावरती त्यांना त्या इमेजची काळजी आहे. पण त्यांच्याकडे तितकं संख्याबळ नाही. दुसरी गोष्ट अशी आहे ना की नंतर मला असं वाटतं 2-3 महिन्यांमध्ये मे मध्येच मला असं वाटतं की आमदारकीची सुद्धा विधान परिषदेच्या आमदारकीच्या टर्म संपणार आहेत आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सुद्धा टर्म संपते. तर मला असं वाटतं की त्याच्या बदल्यात ह्याच्या बदल्यात ते अशा पद्धतीचं बार्गेनिंग काहीतरी होऊ शकतं. विरोधी पक्षनेता अजून नेमलेला नाहीये राज्यामध्ये, मग विधान परिषदेमध्ये ते पद कोणाला जाणार, विधानसभेमध्ये जर समजा विरोधी पक्षनेते पद द्यायला तयार झाले राज्याचे मुख्यमंत्री तर ते मग कोणाला जाणार, अशा पद्धतीची अनेक गणितं आहेत त्याच्यामध्ये. गिव्ह अँड टेक आहे, काँग्रेसशी असलेले शिवसेनेचे रिलेशन्स आहेत, त्याचा काही उपयोग होतो का, शिवसेना कुठल्या पद्धतीने विचार करते, शरद पवारांकडे ती आता काय नजरेनं बघते, उद्धव ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे शरद पवार यांच्या पक्षाबद्दल आणि त्यांच्याबद्दल, बऱ्याचशा भूमिका आहेत. त्यामुळं थोडं थांबायला लागेल. खूप सारी यादी आहे. अगदी प्रियंका चतुर्वेदींना पण वाटेल ना की मी माझ्या होणाऱ्या रिक्त जागेवरती मी परत जावं, किंवा राज्यामध्ये ग्राउंडवरती काम करणारे अनेक नेते आहेत की ज्यांना असं वाटतं की मी त्या जागेवरती जायला पाहिजे. कारण की दरबारी राजकारणी किती दिवस हे काम करत राहणार, आम्ही ग्राउंडवरती खपतो आहोत, प्रचार करतो आहोत, लोकांच्या शिव्या खातो आहोत, लोकांसाठी उभे राहतो आहोत आणि आम्हाला ही संधी मिळाली पाहिजे वाटत असणार. खूप सारे लोक असणार आहेत याच्यामध्ये. काही लोक मला माहिती पण आहेत, काही लोकांची नावं सुद्धा चर्चेत आहेत, काही लोकांची नावं दबक्या आवाजात सुरू आहेत. पण आपल्याला मोठमोठी थोडा वाट बघावी लागेल, थोडी वेळ द्यावी लागेल आणि मग त्याच्यानंतर या गोष्टी क्लिअर होतील. धन्यवाद.